हर हर महादेव मंडळी, आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत चिकन रस्स्याची रेसिपी पाहणार आहोत। हे बघा, अगदी तोंडाला पाणी सुटेल इतकं मस्त हा अफलातून चिकन रस्सा तयार होतो। अगदी माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। तसेच आपण ही रेसिपी अगदी घरचे मोजकेच साहित्य वापरून तयार करणार आहोत। चला मग चिकन रस्सा बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम चिकन बनवण्यासाठी अर्धा किलो इतकं मी इथे बॉयलरचं चिकन घेतलेलं आहे। चिकन सर्वप्रथम आपल्या 2 ते 3 पाण्याने या पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता आपण भाजी तयार करण्यासाठी वाटण तयार करत आहोत। त्याचं मिक्सर जारमध्ये 2 कांदे ॲड करायचे आहे, 1 टोमॅटो ॲड करायचा आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच इतका आल्याचा तुकडा, अर्धा कप इतकी भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची आणि बारीक वाटायची आहे। हे बघा, या पद्धतीने वाटण तयार करून आता साईडला ठेवायचं आहे। आता भाजी तयार करण्यासाठी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये आपल्याला 4 टेबलस्पून इतकं ऑइल टाकून त्यामध्ये खडे मसाले 5 ते 6 कढीपत्ता ॲड करून मिक्स करायचे, वाटण ॲड करायचं आहे। आता वाटण आपल्याला छानपैकी हलकासं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे। हे बघा मंडळी, 3 मिनिटांनंतर पाहू शकता वाटणाचा कलर चेंज झाला, तसे वाटण्याच्या साईडने तेल देखील सोडले। आता मसाला ॲड करायचे आहे, 2 चमच लाल तिखट, अर्धा चमच हळदी पावडर, 1 चमच इतका एव्हरेस्टचा चिकन मसाला ॲड केलेला आहे। चिकन मसाला ॲड करणं ऑप्शनल आहे आणि हे छानपैकी या पद्धतीने मिक्स आउट करायचं आहे। मसाले व्यवस्थितपणे मिक्स झाले की यामध्ये चिकन ॲड करून द्यायचं आहे। आता चिकन देखील मसाल्यांबरोबर छानपैकी मिक्स करायचं आहे। हे बघा, चिकन व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे। पाणी मी नॉर्मल ॲड केलेलं आहे, तुम्ही गरम करून देखील पाणी ॲड करू शकता। आता यामध्ये 1.5 चमच इतकं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ आणि पाणी छानपैकी आता चिकनमध्ये मिक्स करून छानपैकी उकळून घेतलेलं आहे। आता पॅन आपल्याला लीडने कव्हर करून देऊन 15 मिनिटाकरता चिकन शिजवायचं आहे। हे बघा मंडळी, 15 मिनिटं हाय फ्लेमवरती मी चिकन छानपैकी शिजवून घेतलेलं आहे। हा संपूर्ण घरामध्ये मस्त असं घमघमट चिकनचा सुगंध सुटलेला आहे। हे बघा, चिकन किती व्यवस्थितपणे कुक झालेलं आहे। सो मित्रांनो, टेस्टी चिकन रस्सा रेडी झालेला आहे। गॅस बंद करून आता हा चिकन रस्सा मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। सो एका बाउलमध्ये चिकन रस्सा सर्व करून दाखवत आहे। जर मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी आवडली, रेसिपी नक्कीच लाईक करा। तसे आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका। नक्की मित्रांनो, तुम्ही डिलिशियस चिकन रस्सा तयार करून बघा। तुम्ही हा चिकन रस्सा भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही एन्जॉय करू शकता। अतिशय अप्रतिम रेसिपी तयार होते, तुम्हाला प्रचंड आवडेल। चला मित्रांनो, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।